मित्रांनो, विशेष शिक्षिका ममता भोसले यांच्याबरोबर आपण युवा तरंग या कार्यक्रमात संवाद साधणार आहोत. ममता यांनी मानसशास्त्र या विषयात पदवी संपादन केली आहे. तसंच डी.एड लर्निंग डिसॅबिलिटी, बी.एड इन स्पेशल एज्युकेशन, बी.एड इन ऑटिझम डिसऑर्डर या पदव्याही त्यांनी मिळवल्यात आणि गेली 20 वर्ष ममता भोसले विशेष शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याकडूनच अधिक जाणून घेऊया. ममता, तुमचं FM गोल्ड वाहिनीवर मनापासून स्वागत. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद गोपीदादा. आणि मी आज एक सांगू इच्छितो की मी एक प्रतिनिधी करणार आहे सगळ्या विशेष शिक्षिकांचं. खूप धन्यवाद मला तुमच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी केल्याबद्दल. बर, आपण मुलाखत असं जरी म्हणत असलो तरी एक छान संवाद साधूया आणि गप्पा मारूया आणि आपल्या तरुणांना आणि त्याचबरोबर पालकांनाही त्यातून काही जर माहिती त्यांच्या कामाला आली, उपयोगाला आली तर ते महत्त्वाचं आहे. बरं, माझा पहिला प्रश्न हा आहे की तुम्ही मानसशास्त्रात पदवी मिळवली आहे, नंतर बी.एडही केलं, विशेष शिक्षिका म्हणून काम करायचं असं केव्हा ठरवलं आणि का? आता तेव्हाची परिस्थिती तुम्हाला माहिती की तेव्हा आपण म्हणजे शिक्षण घेत घेत काही ना काहीतरी म्हणजे आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी करत असायचो. तेव्हा मी 10वी पासूनच ट्युशन घ्यायला चालू केलेली आणि त्या ट्युशन घेत असतानाच काही मुलांमध्ये मला असं त्यांना अडथळे येत आहेत अभ्यासामध्ये हे जाणवत होतं. मग त्यांच्यासाठी तेव्हाच मी वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे त्यांना शिकवण्याचा प्रयत्न केला की चित्र काढून शिकवू शकतो किंवा खेळीमेळीचं वातावरण निर्माण करून त्यांना ते माझं चालूच होतं. त्याच दरम्यान माझ्या भावाच्या मुलालाही लर्निंग डिसेबिलिटी डिटेक्ट झालं होतं. तो एक हे होतं, कारण होतं. आणि नंतर बी.एड करताना म्हणजे पदवी घेताना बी.ए करताना मला सायकोलॉजीमध्ये जेव्हा बी.ए करत होते प्रोजेक्ट असायचे आम्हाला. तो वेगवेगळ्या स्तरावरच्या मुलांबरोबर काम करायला मिळालं आणि मुलं माझा हा खूप आवडता विषय आहे. त्यामुळे मुलांबरोबर काम करायला मला खूप आवडतं. आणि मग त्यानंतर मला असं वाटलं की या क्षेत्रामध्ये आपण काम करायला पाहिजे, या मुलांना काहीतरी आपण त्यांच्यासाठी करू शकतो आणि ह्याचं व्यवस्थित शिक्षण घेऊन मग आपलं करिअर याच्यामध्ये करावं असं मला वाटलं. बर, जाने तू जानू मी शिकवतो आणि ज्या समुपदेशन करता तो विषय आहे ऑटिझम, ज्याला आपण स्वमग्नता असं म्हणतो मराठीमध्ये. ते नेमकं काय असतं आणि एखादं मूल स्वमग्न आहे हे ओळखायचं कसं? ऑटिझम किंवा स्वमग्नता, तर स्वमग्नता म्हणतानाच त्याच्यात आलं आहे स्वतःमध्ये मग्न असणार. बरोबर. किंवा ऑटिझम आपण त्याला असंही म्हणतो की इट इज क्लोज्ड विंडो, म्हणजे त्याच्या आत काय चाललंय आपल्याला माहित नाही. ही जी मुलं आहेत त्यांना ऑटिझम असतो, तर प्रत्येक ऑटिझमचं मूल हे वेगळं असतं. प्रत्येकाचे सिम्पटम्स, कॅरेक्टरिस्टिक्स वेगळे असू शकतात. पण ऑटिझम कशाला म्हणतात, तर ऑटिझम ही न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे, म्हणजे ते जन्मतःच आहे. पण वेगवेगळं त्याचे जे सिम्पटम्स आहेत ते काय आहे, तर ते 3 मुख्य सिम्पटम्स आहेत, 3 मुख्य त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. त्याच्यामध्ये काय आहे, पहिलं म्हणजे सामाजिक संवाद किंवा सोशल स्किल्स आपण म्हणतो. आता मी बोलतेय, तुम्ही मला रिस्पॉन्ड करतायत, हो नाही. नंतर आपण समाजामध्ये कसं वावरतो, काही नॉर्म्स असतात जे आपण फॉलो करत असतो जेव्हा समाजात आपण वावरतो, तर त्याच्यामध्ये त्यांना डेफिसिट असतं. सोशल स्किल्स त्यांना प्रॉब्लेम होतो की ते सगळं लोकांमध्ये मिक्स होता येत नाही, मित्र बनवता येत नाही, किंवा ते स्वतःला वेगळं राहण्यातच त्यांना आनंद वाटतो की एकच काहीतरी गोष्ट घ्यायची आणि त्यातच सतत खेळत राहायचं. तर हे त्यांचं एक पहिलं म्हणजे सोशल स्किल्स डेफिसिट असते. दुसरं कम्युनिकेशन म्हणताना त्यांना वर्बल, काही मुलं वर्बल असतात म्हणजे बोलता येतंय त्यांना, काहींना बोलता येत नाही, तो भाग वेगळा. पण काहींना बोलता येतंय म्हणजे ते स्वतःच खूप छान गाणी गातात, स्वतः असताना, विश्वात असताना ते काही काही गोष्टी बोलतात. पण जेव्हा आपण त्यांच्याशी संवाद असतात, मी तुमच्याशी संवाद साधते तर तुम्ही हो म्हणताय, नाही म्हणताय, तुम्ही मला जर आपण समोरासमोर असतो तर आपण एक आय कॉन्टॅक्ट देऊन बोलतो, ओके, आपण एकमेकांकडे बघतो. जेव्हा बोलणंच हे नाही तर पूर्ण जे आपण आपले हावभाव आहेत, स्पेशल एक्सप्रेशन्स आहेत ते आपण कॅप्चर करतो. तर ह्या मुलांना ते
करता येत नाही, कारण ते आय कॉन्टॅक्ट त्यांना देता येत नाही समोरच्या व्यक्तीला. तर हा एक मुख्य कारण असतं. कम्युनिकेशन इश्यूज असतात, म्हणजे कम्युनिकेशन स्किल्स त्यांचे डेव्हलप नसतात. तर लँग्वेज कसे वापरायचे, कधी इक्वली असतं. म्हणजे आता आपण त्यांना विचारलं की तुमचं नाव काय बाळा, तुझं नाव काय, तर ते तसंच तुम्हाला बोलणार, तुझं नाव काय. त्यांना उत्तर माहितीये, त्यांना त्यांचं नाव माहितीये, पण त्या ऑटिझमच्या कॅरेक्टरिस्टिक हे कॅरेक्टरिस्टिक असल्यामुळे ते रिपीट करतात तीच गोष्ट. तो हे टू वे जे कम्युनिकेशन आहे, दोघांमधला संवाद होतोय, तो त्यांना कठीण जातो. तिसरा गोष्ट अशी असते की त्यांना काहीतरी एक रिपिटेटिव्ह बिहेवियर आपण म्हणतो त्याला, की हँड क्लॅपिंग करणं किंवा गोल फिरणं. आता हे त्या वेगवेगळ्या कारणासाठी करतात. कधी कधी त्यांना एक्सप्रेस करता येत नाही स्वतःला, त्यामुळे ते करतात. किंवा कधी कधी त्यांना स्वतःला एंगेज ठेवायचे, कारण ते दुसऱ्यांमध्ये एंगेज नाहीये, दुसऱ्यांशी ते बोलत नाहीये, त्यामुळे ते स्वतःला कसं काही एंगेज ठेवतील, तर यासाठी हे रिपिटेटिव्ह बिहेवियर ते करतात. तर ह्या 3 मुख्य लक्षणं आहेत. एक तर कम्युनिकेशन स्किल डेव्हलप नसतं, नंतर सोशल स्किल्स मध्ये डेफिसिट असतं, आणि रिपिटेटिव्ह बिहेवियर असतात. आणि बाकी मग तुम्ही मायन्यूट जर बघायला गेला तर ती मुलं स्वतःमध्येच मग्न असतात, स्वतःच खेळतात. मला लहान आई बाबा घरी आले ऑफिसमधून, तर एक लहान मुलं जाऊन त्याला बिलगेल किंवा काय, तर ह्यांना काही फरक नाही पडणार. हे स्वतःमध्येच त्यांच्या खेळामध्ये असतील. म्हणजे माणसांमध्ये त्यांच्याशी संवाद साधणं, त्यांना जाऊन भेटणं, हे कुठेतरी ते त्यांना आपल्यालाच जाऊन करावं लागतं. ओके. दुसरी गोष्ट खेळ म्हटलं तर आता गाडी आहे, तर गाडी चालवणं हे माहितीये की आपल्याला ही गाडी अशी चालवता येते, पण ते त्याला त्या प्रकारे नाही खेळत. मग ते फक्त त्या गाडीच्या व्हील्स बरोबर, पार्ट ऑफ द प्ले बरोबर खेळत राहतील, गाडीच्या व्हील्स बरोबर खेळत राहतील, किंवा तेवढंच जे त्यांना जे वाटतं तेवढंच ते करतील. पण अपेक्षितरित्या जे आपल्याला आपण म्हणतो की तो रेग्युलर मुलं जसं खेळतात तसं खेळायला जमत नाही. आणि त्यामुळे मग त्यांना सगळं शिकण्यामध्ये ऑब्झर्वेशन नाही करू शकत, त्यामुळे ते शिक्षणामध्येही त्यांना प्रॉब्लेम होतो, आणि इन जनरल शिकण्यामध्येही त्यांना त्याचा त्रास होतो. आता तुम्ही बऱ्यापैकी ऑटिझम बद्दल सांगितलं, ते ओळखायचं कसं किंवा ते नेमकं काय असतं त्याबद्दल बोललात. पण ऑटिझमचे काही प्रकार असतात का नेमके, आणि कुठले असतात? पूर्वी ऑटिझमचे म्हणजे आता ऑटिझम ही एक मोठी अम्ब्रेला आहे, आणि त्याच्या अंडर काही डिसऑर्डर जसे अस्पर्जर, सीडीडी हे पूर्वी वेगवेगळे डायग्नोज व्हायचे. अस्पर्जर डिसऑर्डर, पर्वेसिव्ह डेव्हलपमेंटल डिसऑर्डर, रेट डिसऑर्डर, असे हे वेगवेगळे डायग्नोज व्हायचे मुलांना. पण आता तसं होत नाही. आता हे सगळे डिसऑर्डर्स एकाच अम्ब्रेला खाली आले, दॅट इज ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर. आता ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर हे याचं पूर्ण नाव आहे. तर स्पेक्ट्रम म्हणजे काय, जसं आपण रंगांचं स्पेक्ट्रम असतं ना, की लाईट टू डार्क, तर तसंच ऑटिझमचं असतं की काही मुलांना खूप माइल्ड असू शकतं, माइल्ड लाईटर साईडला असतील त्या स्पेक्ट्रमच्या, काही खूप डार्कर साईडला असतील. तर हे प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. आणि मुख्य म्हणजे या मुलांचं काही लोकांना असं हे असेल की ह्यांचं बुद्धिमत्ता कमी असते का, तर नाही. प्रत्येक वेळी बुद्धिमत्ता कमी असेलच असं नाही, पण उलट हे ऍव्हरेज किंवा अबाव ऍव्हरेज किंवा जिनियस पण असतात ऑटिझमची मुलं. आणि त्यामुळे त्या बुद्धिमत्ताशी ह्याचा काही संबंध नाही या डिसऑर्डरचा. आणि ही कंडिशन आहे, त्यामुळे डिसीज नाहीये की औषध घेतलं की बरं वाटेल असं नाहीये. हे डिसऑर्डर आहे जे पूर्णपणे रिव्हर्सल नाही होऊ शकत, पण नक्कीच तुम्ही वेगवेगळे थेरपीज आणि वेगवेगळ्या गोष्टी करून त्या मुलांना आपल्या म्हणजे समाजामध्ये आपण त्यांना इंडिपेंडेंट करू शकतो, त्यांना जगण्याचे एक हे देऊ शकतो, व्हॅल्यू देऊ शकतो. बर, मुलाखतीची सुरुवात आपली चांगली झालेली आहे, आणि पुढे पण आपण आपला संवाद असाच सुरू राहणार आहे. एक व्यावसायिक विश्रांतीसाठी आपण थांबूया, गाणं सुद्धा ऐकूया, आणि त्यानंतर आपला संवाद असाच सुरू राहणार आहे. तुम्ही आमच्यासोबत असेच दूरध्वनीवरून जोडलेले राहा. नक्की. रोहन बेटा, जरा आजीची काठी आण रे. अगं आई, तुला आजीच्या काठीची काय गरज पडली? काय झालं? अरे सांधे खूप दुखतायत, चालणं होत नाहीये. अगं माझे जगणे होते गाणे, माझे जगणे होते गाणे. नमस्कार, मी सलील कुलकर्णी. ऐकत रहा FM गोल्ड.
युवा तरंग हा कार्यक्रम सुरू आहे मित्रांनो, आणि युवा तरंग या कार्यक्रमात तुमचा आरजे मित्र गोपी भोसले तुमच्या बरोबर आहेच, आणि विशेष शिक्षिका ममता भोसले या सुद्धा आपल्या बरोबर आहेत. ममता, काही मुलांना ना व्यक्त होता येत नाही, जसं मगाशी आपण बोललो, गाण्याच्या आधी बोललो की व्यक्त होता येत नाही, आणि तर संवाद साधण्यात काय अडचणी येतात आणि त्यातून मार्ग कसा काढला जातो? बरोबर. तर आपण म्हणजे आता हे मुख्य कारणच आहे ऑटिझमचं. ओके, त्यांना व्यक्त होता येत नाही की कारण, आणि ते खूप संवेदनशील पण असतात. हे मी सांगायचं राहिलं की त्यांना छोट्या छोट्या गोष्टींचा त्रास होऊ शकतो, म्हणजे मोठा आवाज, खूप जास्त तीव्र प्रकाश, या सगळ्या गोष्टींचाही त्यांना त्रास होऊ शकतो. ते खूप संवेदनशील असतात. आणि संवाद साधताना काय होतं माहितीये का, की त्यांना काही मुलं मी जसं म्हटलं वर्बल असतात, काही नॉन वर्बल असतात, काही अजिबात बोलत नाहीत पण त्यांना समजतं सगळं. तर ते समजवण्यासाठी आपल्याला, म्हणजे आपण जेव्हा त्यांना काही गोष्ट सांगणार असतो की मला हे आणून दे, तर ते बोलताना आपल्याला छोट्या वाक्यांचा उपयोग करायचा आहे. अगदी मोठी वाक्य, खूप मोठी शब्द हे न वापरता कमी शब्दांमध्ये आणि सोप्या शब्दांमध्ये आपल्याला त्यांना सांगायचंय की जे आपल्याला सांगायचं की मला हे दे किंवा दे, आणि तीच गोष्ट, तेच शब्द वारंवार वापरायचे आहेत. म्हणजे तुम्ही एका वेळेला सांगताय की मला हे दे, आणि दुसऱ्या वेळेला सांगतायत की कुठला तरी दुसरा शब्द वापरतायत की मला हे आणून दे, तर पण आणून ह्याचं त्यांना अबस्ट्रॅक्ट होऊन जाईल तो शब्द त्यांच्यासाठी. त्यामुळे सुरुवातीला जेव्हा आपण त्यांच्याशी बोलतोय तेव्हा त्यांना प्रत्येक जे सोप्या वाक्यामध्ये, सोप्या शब्दांमध्ये त्यांच्याशी बोलावं आणि तेच शब्द पुन्हा पुन्हा वापरावं, म्हणजे त्यांना ते लक्षात येईल की आपल्याकडनं काय अपेक्षित आहे. दुसरं, त्यांच्याकडून जेव्हा संवाद आपल्याला साधून घ्यायचा की त्यांच्याकडून त्यांना बोलतं करायचंय, तेव्हा काही सिच्युएशन असा क्रिएट करा. काय होतं की पालकांना कळतं की मला माझ्या मुलाला पाणी हवंय, तर न मागताच आपण पाणी देतोय, न मागताच काही गोष्टी देत, मग ते मूल बोलेलच का? तर त्यांनी असं सिच्युएशन क्रिएट करायला पाहिजे की त्यांना बोलतं करायला पाहिजे की मागितल्याशिवाय नाही, म्हणजे तू बोललं तरच मी तुला हे देणार, तुझ्याची गोष्ट पाहिजे पाणी देणार किंवा कुठलं काय जे हवं ते मिळणार. बरोबर. अच्छा, आता माझ्या शाळेमधून जी मुलं घरी जातात तेव्हा त्यांना बाय तरी बोलताच यायला पाहिजे, तरच ते घरी जा. म्हणजे अक्षरशः ती मुलं रडतात, रडू देत, पण त्यांना हे समजू दे की मला ह्याच्याशिवाय पर्याय नाही, मला हे बोलायचंच आहे. कारण ऑटिझमची मुलं खूप स्मार्ट असतात, ते नो की कसं आपल्या ह्याच्यामधून बाहेर पडायचंय. त्यामुळे जरी हे आपल्याला खूप फर्म राहावं लागतं, फर्म राहूनच त्यांच्याबरोबर काम होऊ शकतं, कारण आपल्याला माहिती आपण त्यांच्या चांगल्यासाठी काम करतो आहे. मे बी बाहेरच्यांना असं वाटेल की किती त्रास देत आहेत मुलांना किंवा काय, म्हणजे पालकांचं असं होतं काय करणार आम्ही, म्हणजे कुठे घेऊन गेलो की हा एखाद्या चॉकलेटसाठी मागतो आणि तिथेच म्हणजे खूप रडारड सुरू करतो वगैरे होतो. तर मी त्यांना तेच म्हणलं, तुम्ही तेव्हा जर त्याची गोष्ट ऐकली तर मग तो रिमोट कंट्रोल त्याच्याकडे गेला, मग तो सतत ती गोष्ट करणार, तो हट्ट करणारच. मग तो हट्ट करणार. तुम्हाला त्याला सांगू दे तुझ्या हट्टाचं काहीही हे होणार नाही, मला कळतंय तुला हे हवंय, तुला हे मिळेल, पण याच्यानंतर हे त्यांना समजून देता यायला पाहिजे. आता हे व्हिज्युअल लर्नर्स असतात, त्यामुळे त्यांना चित्र दाखवून हे काम करून घेता येऊ शकतं की बाबा मला टॉयलेटला जायचंय, तर त्यांना नॉन व्हर्बल नाही बोलता येते, दाखवा टॉयलेट आणि बोला पण तो शब्द, म्हणजे त्यांना तो शब्द म्हणजे जो तुमच्याकडे अपेक्षित आहे, वॉशरूम, टॉयलेट, जो काही शब्द पकडून आणि त्या चित्राबरोबर त्याचं असोसिएशन करा आणि त्याला तिथे बोलायलाच लावा. त्यांना हे कळायला पाहिजे की मला यातून सुटका नाहीये, मला बोललंच पाहिजे, तरच तो मुलगा पुढे जाऊन बोलणार. मग सकाळ दुपार संध्याकाळ तुम्ही ते सतत बंबार्डिंग करा की हे बोलायचं, हे बोलूनच काम होणार आहे, तरच त्या मुलांमध्ये संवाद आणि खूप चांगलं होतं आणि मुलं खूप चांगले बोलू शकतात आणि खूप व्यवस्थित प्रकारे ते संवाद साधू शकतात. म्हणजे मी असं मुलं बघितले जे अजिबात काही बोलत नाही, आता ती स्वतःहून प्रश्न विचारतायत, स्वतःहून ग्रीट करतात, म्हणजे स्वतःहून टीचरना हॅलो टीचर वगैरे असं बोलतायत. तर हा फरक होतो, फक्त आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवावी लागते आणि पेशन्स ठेवावे लागतात. तेच महत्वाचं आहे. हो. बरं, पुढचा प्रश्न की स्वमग्न मुलांना कशा प्रकारे प्रशिक्षण दिलं जातं, म्हणजे खेळाच्या माध्यमातून त्यांना कसं शिकवलं जातं?
आता मी जसं म्हटलं ते व्हिज्युअल लर्नर्स असतात. खूप गोष्टी त्यांना चित्रातून शिकवल्या जातात. म्हणजे जर तुम्ही म्हणालात रात्र दिवस हे कसं काय त्यांना हे माहीतच नाही. कारण आपली जी सो कॉल न्यूरोलॉजिकल जी मुलं रेग्युलर मुलं आहेत ती निरीक्षणातून शिकतात. पण ह्या मुलांना निरीक्षण करून शिकता येत नाही. मग त्यांना चित्राचा वापर करून ऑडिओ व्हिज्युअल्सचा वापर करून शिकवता येतो. त्यांना अनुभवातून शिकवता येतो. म्हणजे जर आपण आपल्या मुलांना वर्गामध्ये शिकवतो आहे पार्ट्स ऑफ द प्लांट म्हणजे झाडांचे विविध अंग, तर मग ते आपण काय चित्र काढून दाखवू, त्यांना जोड्या लावा दाखवू असं करू. पण या मुलांसाठी तुम्हाला आउट ऑफ द क्लास जावं लागेल. तुम्हाला त्यांना घेऊन जावं लागेल झाडाच्या इथे. हात बाबा हे काय आहे, झाडाचं मूळ आहे, खोड आहे, ही पानं आहेत, हे अनुभव आणि सतत बरोबर प्रत्यक्ष अनुभव त्यांना द्यावा लागतो त्या गोष्टीचा द्यावा लागेल. त्याच्यातून ती खूप चांगली शिकतात. आणि व्हिज्युअल लर्नर्स असतात त्यामुळे चित्रामधून म्हणजे काही गोष्टीमध्ये आपल्याला नाही करता येत तर चित्रांमधून शिकतात. काही तुम्ही म्हणजे आमच्या शाळेमध्ये आम्ही सिच्युएशन क्रिएट करतो म्हणजे बँक बनवतो. बँक सारखे आहे तर बँकेत गेल्यावर तुम्ही कसं वापर व्यवहार कसे करायचे बँकेचे व्यवहार तर तुम्ही काही विकत घेण्यासाठी तो आम्ही मार्केट क्रिएट करतो शाळेमध्ये. आणि मग ती मुलं मार्केट बाबा फ्रुट्स मध्ये व्हेजिटेबल्स इथे जाऊन कसं घेणार, काय फळ विकत कसं आहे वगैरे, काय काय बास्केट घ्यायचं मॉलमध्ये जातात. तर हे सगळं पण क्रिएट करतो त्यांच्यासाठी सिच्युएशन, त्यांना तिथे शिकवतो. आणि मग ते जनरलाइज करण्यासाठी आपण पालकांना सांगतो की तुम्ही त्यांना बाहेर मॉलमध्ये वगैरे घेऊन जा किंवा शॉपमध्ये घेऊन जा जेणेकरून त्यांना व्यावहारिक ज्ञान सुद्धा होईल. जे ते शिकले शाळेमध्ये त्याचं तिकडे ते जाऊन त्याचा उपयोग करते. आणि खूप चांगल्या पद्धतीने हे शिकवलं जातं. आणि मला वाटतं की त्यामुळे मुलं रमतातही त्या गोष्टीमध्ये. म्हणजे म्हणजे जे बाकीच्या मुलांना जे कळतं ते ह्यांना थोडंसं कळायला अवधी लागतो किंवा त्यांना जरा वेगळ्या पद्धतीने शिकवण्याची गरज आहे. आणि या मुलांच्या पाचवी बोट सारखी नाहीये. बरोबर तुम्ही जर माशाला झाडावर चढून त्याची जर परीक्षा घेणार असाल तर नाही जमणार त्याला. मरून जाईल तो बिचारा. ते तसं आहे. तो पाण्यातला क्षमतेनुसार आपल्याला त्याला तो पाण्यात बरोबर आहे बरोबर आहे बरोबर. बरं या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी तुम्ही कार्यशाळाही घेता त्याबद्दल सांगा. जसं मी तुम्हाला म्हटलं ना की त्यांना वेगवेगळ्या गोष्टी क्रिएट करणं म्हणजे तुम्ही तर आपण हे शिकवतो समजा बेरीज वजाबाकी ह्या सगळ्या गोष्टी आपण शाळेमध्ये शिकवतो त्यांच्या पद्धतीने त्या स्पेसमध्ये. तर पण काही गोष्टी आता जसं व्यावहारिक ज्ञान आहे, सोशल स्किल्स आहेत, तर ते तुम्हाला ती कार्यशाळा म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला क्रिएट करावं लागतात गोष्टी. की आता डेंटिस्ट कडे जायचं आहे तर ते कसं असणार आहे यासाठी आपल्याला त्यांना प्रिपेअर करावं लागतं. सो कुठल्याही गोष्टीसाठी ह्यांना आधी प्रिपेअर करावं लागतं तुम्हाला. नाहीतर मग त्यांना समजावून सांगावं लागतं सगळी गोष्ट अगदी आधी तुम्हाला तयार करावं लागतं. कारण त्यांचा अजून स्वभाव मी तुम्हाला म्हणजे अजून एक कॅरेक्टरिस्टिक अशी असते की त्यांना सगळं सेम लागतं. सेम असतात गोष्टीमध्ये की ही पुस्तकं अशीच ठेवली आहेत तशीच लिहिला पाहिजे. मला सकाळी शाळेत जायचंय तर मला शाळेत जायचंय. म्हणजे आज आता ऑनलाईन गोष्टींवर जर अचानक बदल झाला तर तो बदल स्वीकारणंही त्यांना कठीण जातं. तो त्यांना सेमनेस पाहिजे रुटीन मध्ये हेही त्यांचं मुख्य कारण असतो. त्यामुळे हे ह्या म्हणजे हे सेमनेस कधी कधी त्यांच्यासाठी आपल्याला असं वाटेल वा किती छान त्यांचं एक सुरळीत शेड्यूल आहे पण त्याचं नसतं. कारण कधी कधी गोष्टी बदलतात मग तेव्हा त्यांना खूप त्रास होतो. म्हणजे दरवाजा जरी बंद आहे आणि तो उघडला त्यांना एक्सप्रेस नाही करता येतं की मला त्याच्यामुळे त्रास होतोय. ते फक्त त्रास करून दाखवणं म्हणजे ते गोंधळ काढा मग आपल्याला हा ह्याच्यामुळे त्याला असं झालं असेल. तर ह्या संवेदनशील असतात ते खूप गोष्टींसाठी. काही काही गोष्टीसाठी ते रिच्युअल्स असतात की हे नाही पाहिजे मला असं ते असंच पाहिजे. तर त्या एक गोष्ट असतात. तर या मुलांसाठी कार्यशाळा म्हणजे एकतर पालकांबरोबर त्यांचे आपण घेऊ. कारण शाळेमध्ये मुलं थोड्या वेळासाठी असतात गेले तरी थोड्या वेळासाठी जातात पण मुख्य ते घरात असणार. तर ते जे
अनुभव जास्त घरातून त्यांना मिळू शकतात. तर आपण मग पालकांची आणि मुलांची अशी कार्यशाळा ही घेतो, मुलांसाठी कार्यशाळा घेतो की त्याच्यामध्ये त्यांना शिकवतो आपण एक क्लासरूमच्या बाहेर काय काय लर्निंग होऊ शकतं, काय काय शिकवलं जाऊ शकतं, त्याचं एक सिच्युएशन क्रिएट करून आपण त्यांना शिकवतो. ममताजी, तुम्ही खूप छान माहिती देताय. मला एक गाणं ऐकवायचं आहे, ते गाणं तुम्हा सगळ्यांनाच आवडेल. ते गाणं आपण ऐकूया आणि त्या गाण्यानंतर आपला संवाद असाच सुरू राहील. तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा. नक्की. मुलं कन्फ्युज होतात, म्हणजे नक्की माझ्याकडनं काय अपेक्षा आहे. तर त्यामुळे पालकांना ते खूप म्हणजे व्यवस्थितरित्या की मला माझ्या मुलाबरोबर काम करायचं, ते कशा पद्धतीने करायचं. तसं मी तुम्हाला म्हटलं की टास्क अनालिसिस करायचं आहे, एखादी गोष्ट मोठी गोष्ट आपल्याला अचीव्ह करायचं. तर ते छोटे छोटे काय होते की मला मुलाला एबीसीडी शिकवायचं लिहायला, तर त्याच्या आधी मला त्याचे फाईन नोटस द्यायचं, त्याला पिठाबरोबर खेळायला द्यायला हवं, त्याच्या प्ले बरोबर खेळायला द्यायला हवं, त्याचे पेपरचे तुकडे त्याला हाताने करता यायला पाहिजे, त्याला वेगवेगळ्या गोष्टी उचलता यायला पाहिजे. ह्या जे त्याचे बेसिक रिक्वायरमेंट आहे पुढे जाऊन जे रायटिंगसाठी किंवा लिहिण्यासाठी उपयोगी येणार आहे. तर तिथून सुरुवात होऊन मग त्याला वाळूमध्ये अक्षर लिहायला शिकवणं, मग कलरिंगनी अक्षर गिरवायला शिकवणं, असं करत करत मग पेपर पेन्सिलवरती येणं. मग हे टास्क अनालिसिस आपण त्यांना कसं करायचं, वेगवेगळ्या तऱ्हेचे प्रॉम्प्ट्सनी आपण मुलांना कसं शिकवायचं. फॉर एक्झाम्पल आता मी एक गोष्ट आपण मुलाला शिकवतोय, तर तो मुलगा ती गोष्ट कुठल्या प्रॉम्प्टला करतोय, की त्याला आपल्याला त्याचे हात धरून करायला लागावं लागतंय, त्याला आपल्याला त्याचं सांगून करावं लागतोय, की आपण त्याला बोट दाखवून की हे असं कर करून तो करतोय. तर ह्या तिघांपैकी तो कुठल्या गोष्टीवरती आहे हे आधी आपल्याला समजून आणि मग त्याला करेक्ट रिस्पॉन्स मध्ये म्हणजे इंडिपेंडेंटली स्वतंत्ररित्या तो करेपर्यंत त्याची प्रॅक्टिस घेऊन आणि तिथपर्यंत आपल्याला त्याला पोहोचायचं. तर हे एक आपलं टास्क बनून जातं. आपण बालक शिबिरमध्ये पालकांना शिकवतो आणि मुलांनाही करून घेतो आणि काम सोपं जातं. कारण सगळी आणि सगळ्या थेरपीमधून ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपी, रेमडी थेरपी, पालक करून जर ती गोष्ट करत राहिली तर त्याला दुसरा काही पर्याय नाही, म्हणजे ती गोष्ट होणारच आहे, अचीव होणारच आहे, मुलं ती करणारच आहेत, असं होऊन जातं. आणि या पालक शिबिरांना एकूण प्रतिसाद कसा असतो पालकांचा? चांगला असतो, चांगलं पालकांना करताना आवडतं. तर काही त्यांच्या बऱ्याच जबाबदाऱ्या असल्यामुळे काही कधी कधी त्यांना ते जमत नाही, पण जेव्हा पालकांना होतं ते नक्कीच म्हणजे मी असे पालक बघितले की त्यांनी म्हणजे सगळं आपलं सोडून फक्त आपल्या मुलासाठी त्यांनी हे केलेलं आहे. आणि त्याच्यामधून मी हेही सांगेन की कशा प्रकारचं शिक्षण आपण देतो ह्या मुलांना, म्हणजे जसं रेग्युलर शाळेमध्ये कधी कधी नाही, म्हणजे जे आता सुपर SSC CBSE बोर्ड असतात त्या शाळांमध्ये त्यांना नाही जमत. मग आपण ह्या मुलांना नॅशनल ओपन स्कूल म्हणजे NOS ह्या बोर्डसाठी तयार करतो. त्याच्यासाठी त्यांचं सुरुवातीपासून त्याच्यासाठी आपण काम करतो, त्या मुलांना त्या बोर्डसाठी तयार करतो. तो थोडा फ्लेक्झिबल बोर्ड आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्ही 2 सब्जेक्ट एकाच इयरला करू शकता. असं तुम्हाला 2-3 वर्ष असतात, त्याचे लेवल्स आहेत, ते लेवल कम्प्लीट करायला. मग ते आपल्या मुलांसाठी खूप चांगलं होतं. आणि ऑटिझम असल्यामुळे काही मुलांना ज्यांना लिहिण्याचा त्रास आहे तर त्यांना रीडर रायटर ह्याही फॅसिलिटीज मिळतात. तर त्यामुळे म्हणजे कॉन्सेप्ट क्लिअर असणं आणि समजण्याची त्यांची जी कला आहे ती आपल्याला वाढवायची. बाकी त्यांना कसं म्हणजे त्यांची परीक्षा आपण वेगळ्या तऱ्हेने पण घेऊ शकतो. कोर्स करून त्यांना पेपरच लिहायचे आहेत असं काही नाही होत, आपण त्यांना वेगवेगळ्या तऱ्हेने त्यांचं परीक्षण करू शकतो असं याच्यामध्ये. बरं, विशेष शिक्षक म्हणून तुम्ही गेली 20 वर्ष काम करताय आणि हे काम करत असताना तुमचा एकूण अनुभव कसा आहे आणि ऑटिझमकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलण्यासाठी जनजागृती करणं गरजेचं आहे, तुम्हाला काय वाटतं?
नक्कीच नक्कीच. म्हणजे ते खूप महत्वाचं आहे की आपण एक हे वेगवेगळे स्तर आहेत समाजाचे, तर आपण एका स्तरावरती काम करतोय, पण या 2 स्तरांना एकत्र आणणं हेही तेवढंच महत्वाचं आहे, नाहीतर मग काही उपयोगच नाही आपण जे करतोय. त्यामुळे समाजामध्ये यांना त्यांचं स्थान मिळवून देणं हेही गरजेचं आहे. त्यामुळे समाजाला त्यांच्या सोबत कसं वागायला हवं किंवा त्यांना आपण आपल्या समाजामध्ये कसं समाविष्ट करून देऊ शकतो हे महत्वाचं आहे. कारण काही म्हणजे आता तो दिसत नाही, पण पूर्वी असं व्हायचं की या मुलाला काही प्रॉब्लेम आहे तर माझ्या मुलांबरोबर त्यांनी खेळू नये, मग माझा मुलगा पण त्याचा वागेल, किंवा काही घरी बर्थडे आहे तर या मुलाला बोलवू नका, किंवा असं थोडं इतर पालकांचं हे गोष्टी असायचे. समजून घेण्यामध्ये आपण कुठेतरी यांना कमी पडतो आहे, नो डाऊट काही त्रास होतो, पण जर आपण त्यांना वेळ नाही दिला, त्यांना तो अनुभव नाही दिला, तर मग ह्या मुलांकडे ही मुलं कधीच आपल्या समाजामध्ये समाविष्ट नाही होणार. मग त्यासाठी आपल्यासारख्या लोकांनी हे जाणून बुजून करायला पाहिजे की सगळ्याच लोकांना घेऊन, सगळ्याच मुलं आहेत ती पहिली ती मुलं आहेत, नंतर त्यांना जो काही त्रास आहे तो पुढचा आहे, लर्निंग डिसेबिलिटी ते पुढचा भाग आहे. पण मुलं म्हणून त्यांना आपण जेव्हा बघू, कारण आणि ती मुलं आहेत तर ते खेळण्यातूनच शिकणार, पण त्यांच्याबरोबर जर कोणी खेळलं नाही किंवा त्यांना तो अनुभव मिळाला नाही तर त्यांना ते कसं शिकणार पुढे जाऊन. तर हेही आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. तर त्याच्यासाठी आमच्या शाळेमध्ये आम्ही खूप चांगली गोष्ट असं करतोय आहे की जी मुलं रेग्युलर शाळेमध्ये जी मुलं, आमचं ICSE बोर्ड आहे, मी सध्या वसंतविहार स्कूल ठाण्यामध्ये आहे आणि आमचं जिल्हा एज्युकेशन ट्रस्ट वेगवेगळ्या शाळा आहे आणि प्रत्येक शाळेमध्ये ह्या सगळ्या फॅसिलिटीज खूप चांगल्या प्रकारे घेतल्या जातात. जसं की काउन्सिलिंग आहे किंवा वेगवेगळ्या थेरपी आहेत, हे सगळं दिलं. तर मग या मुलांचं आम्ही असं करतो की जे रेग्युलर शाळेमध्ये मुलं शिकतात त्यांनाही हा अनुभव घेतो, त्यांना आम्ही आमच्या सेंटरमध्ये किंवा जिथे आमच्या मुलांना शिकवतो तिथे त्यांना आम्ही बोलवतो, त्यांना बघायला देतो की कसं हे काम केलं जातं, ही मुलं कशी आहेत, त्यांच्याबरोबर त्यांच्याशी इंटरॅक्शन करायला देतो. किंवा आमच्या मुलांना रेग्युलर स्कूलच्या प्लॅटफॉर्मवरती नृत्य करायला देणं किंवा त्यांच्याबरोबर खेळ, स्पोर्ट्स डे साजरा करणं, यामधून या दोन्ही स्तरांमध्ये म्हणजे समन्वय साधू शकतो आपण, समाजामध्ये यांना आपण समाविष्ट करू शकतो आणि हे करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे वेगवेगळ्या समाजाच्या वेगवेगळ्या स्तरांवरून पण हे काम होणं गरजेचं आहे. आणि जागृतीमध्ये आताही तुम्ही म्हणालात की ऑटिझम काय आहे हे बऱ्याच लोकांना माहिती नसतं. बरोबर. आणि मग त्यांचं पहिलं हे असतं की बुद्धिमत्ता कमी असेल किंवा हे असेल, पण हे खूप चुकीचं आहे. ऑटिझमची वेळ आता तुम्ही एक नेटफ्लिक्सवरती एक मूवी आहे, त्या मुलीला आर्मी मध्ये जायचंय आणि तिला ही कंडिशन आहे, तर किंवा माय नेम इज खान हा त्याच्यावर. म्हणजे मी फक्त हे सांगते की लोकांना याच्या उदाहरण आहेत आणि ते कळावं म्हणून असं. तर जनजागृती खूप गरजेची आहे. आपल्याला माइंडसेट बदलणं या मुलांच्या म्हणजे त्यांच्यासाठी ही खूप गरजेचं आहे. त्यांना समाविष्ट केलं नाही तर मग हे तर कधीच एकत्र येणार नाही आणि मग ते आपल्या समाजाला खूप मोठा कीड असेल. बरोबर आहे. बरं, या स्वमग्न मुलांना समजून घेऊन त्यांना प्रशिक्षण देणं हे सामाजिक कार्य आहे खरं तर, आणि विशेष शिक्षक म्हणून काम करण्याची इच्छा असणाऱ्या आपल्या तरुण मित्र मैत्रिणींना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? नक्कीच मला खूप आवडेल, कारण हे क्षेत्र आता खूप वाढत चाललेलं आहे, डिसेबिलिटीज वाढत चाललेल्या आहेत. कारण त्यांना वेगवेगळी कारणं आहेत. आपण आपलं खाणं बदलतंय, म्हणजे आता आपण पॉकेट फूड खातोय ते आपल्यासाठी तेही आपल्यासाठी हानिकारक आहे. नंतर काही कारणास्तव लेट मॅरेजेस होत आहेत, अशी बरीच, म्हणजे त्याला असं काही असं स्पेसिफिक कारण नाही की याच्यामुळे हे असं झालं, असं नाही होत. त्याची बरीच कारणं आणि त्याच्यामुळे हे वाढतंय डिसेबिलिटी. त्यामुळे अशी या क्षेत्रामध्ये काम करण्याचे करिअर ऑप्शन्स पण खूप चांगले वाढत आहेत आणि खूप चांगले आहेत. एक तर तुम्ही खूप चांगलं काम करताय आणि त्याच्यासाठी तुम्हाला पेशन्स खूप गरजेचं आहे या मुलांबरोबर काम करण्यासाठी. आणि डिग्री म्हणाल तर एक स्पीच थेरपी ह्यांना लागतो, कारण त्यांचं लँग्वेज डेव्हलप करण्यासाठी. स्पीच थेरपी हा पॅरामेडिकल कोर्स आहे, तो सायन्स आफ्टर 12 तुम्ही करू शकता.
नीट वगैरे देऊन नंतर फिजिओथेरपी आणि ऑक्युपेशनल थेरपी हेही ह्या क्षेत्रामध्ये उपयोगी पडतात. तर त्याच्यासाठीही तोही पॅरामेडिकल कोर्स आहे. आफ्टर सायन्स पुन्हा 12th करून तुम्ही नीट वगैरे देऊन हे पॅरामेडिकल कोर्सला ऍडमिशन घेऊ शकता. आणि खूप छान त्याचा पुढे म्हणजे आता त्याची खूप गरज आहे. आणि जे आता करते आहे ते स्पेशल एज्युकेशन, ज्याच्यामध्ये जसं तुम्ही ग्रॅज्युएशन नंतर तुम्हाला बीएड करावं लागतं. जर रेग्युलर बीएड असतं हे स्पेशल बीएड आहे. तर त्याच्यामध्ये आता वेगवेगळ्या, मी आता ऑटिझम मध्ये स्पेशल एज्युकेशन केलं आहे. लर्निंग डिसेबिलिटी मध्ये असतात, व्हिज्युअल इम्पेअरमेंट, हिअरिंग इम्पेअरमेंट, तर वेगवेगळ्या डिसेबिलिटीज मध्ये बीएड असतं. तर ते तुम्ही करू शकता. आणि ह्याच्यासाठी खूप छान ऑप्शन्स अवेलेबल आहेत. खूप करिअर ऑप्शन्स आपल्या भारतामध्ये आहे. भारताच्या बाहेरही खूप छान ह्याच्यासाठी ऑप्शन्स आहेत म्हणजे मुलांना. तर ही जी मुलं हे करायला त्यांना आवडेल त्यांनी नक्कीच त्याचा विचार करावा आणि हे करावं. आणि याबरोबर मी अजून एक सांगेन की आता ना असं दिसतंय की माल प्रॅक्टिस पण होतं की 1 महिन्याचा कोर्स केला आणि ह्या मुलांबरोबर काम करते. तुम्ही आता पॅरेंट आहात तर ती ठीक आहे, तुम्ही थोडंसं नॉलेज करा आणि तुम्ही घरी काम करताय. पण तुम्ही जर प्रोफेशन म्हणून ह्या गोष्टीकडे बघत असाल तर तुम्हाला त्याचं इत्थंभूत नॉलेज असणं, त्याची पूर्ण माहिती असणं खूप गरजेचं आहे. कारण नाहीतर तुम्ही खूप ट्राय अँड एरर करत बसता, त्या मुलांचं खूप नुकसान होतं. त्यामुळे तुझं त्याच्याबद्दलचा अभ्यासक्रम पूर्ण करूनच या क्षेत्रामध्ये उतरा असं मला वाटतं. तरच तुमचं जे एम्पॅथी टुवर्ड ह्या मुलांबरोबर आहे. आपल्याला सिम्पॅथी नको अरे बिचारा कसं करू शकतो हे नको. आपल्याला ह्याचा प्रॉब्लेम आहे, काय सोल्युशन आहे, कसं आपण त्याच्यामधून बाहेर पडतो. अगदी खरं. ममता, तुम्ही स्वमग्नता या विषयाच्या साऊथ ईस्ट आशियामधल्या पहिल्या प्रमाणपत्र धारक आहात आणि 2020 सालच्या राज्यस्तरीय गुणवंत शिक्षकरत्न पुरस्काराने तुम्हाला सन्मानित करण्यात आलंय. तुमच्या प्रगतीचा आलेख असाच उंचावत राहो ही याच सदिच्छा. आणि तुम्ही खूप सुंदर मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. मला ही संधी तुम्ही दिलात आणि माझ्याकडे तुमच्यामुळे मी या पूर्ण समाजापर्यंत पोहोचू शकले. कारण आता FM गोल्ड खूप सगळेच जण ऐकतात. तर त्याच्यामुळे खूप खूप धन्यवाद. आणि असंच तुम्ही कार्यक्रम करा, असे वेगवेगळे विषय तुम्ही या युवा तरंग कार्यक्रमामध्ये आणा आणि तुम्हालाही खूप साऱ्या सदिच्छा. धन्यवाद. धन्यवाद. मित्रांनो, आता वेळ झाली युवा तरंग या कार्यक्रमात इथंच थांबण्याची. गाणं ऐकूया आणि गाण्यानंतर ठीक 12 वाजता रंजक सफर या कार्यक्रमात आपली भेट होईलच. ऐकत रहा आणि ऐकवत रहा मुंबई आकाशवाणीची FM गोल्ड वाहिनी.